आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकानजीकच्या गरीबनगर परिसरातल्या अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कालपासून सुरू झालेल्या कारवाईला आज हिंसक वळण मिळालं। रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस दल आणि मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या बंदोबस्तात अनधिकृत झोपडपट्ट्या हटवण्यात येत आहेत। पण या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली। या कारवाईत 10 जण जखमी झालेत। गरीबनगर परिसरातील इमारतींवरून काही पुरुष आणि महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीची धक्कादायक घटना विविध माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज करून या समाजकंटकांना ताब्यात घेतलं, पण त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले। सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाखाली असून अतिक्रमण हटवण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। पश्चिम रेल्वेची ही अतिक्रमण विरोधी कारवाई उद्यापासून आणखी 3 दिवस राबवण्यात येणार आहे। अतिक्रमण तोडक कारवाई चालू आहे। त्याला मुंबई पोलीस दलातर्फे संरक्षण देण्यात आलेलं आहे, प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे। ही कारवाई जी आहे ती माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे। तर ही कारवाई आज चालू असताना काही समाजकंटकांनी त्यावर जे डिमोलिशन स्क्वॉड आहे आमचं त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला मुंबई पोलीस दलाने ॲप्रोप्रिएट बळाचा वापर, योग्य बळाचा वापर करून त्या लोकांना पांगवलेलं आहे। जे समाजकंटक आहेत त्याच्यातली 7 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि असा जो कोणी प्रयत्न करेल त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे। आणि या अतिक्रमण विरोधी कारवाईचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्टेशनच्या पूर्वेला ज्या अनधिकृत झोपड्या आहेत, गरीबनगर भागातला हा संपूर्ण अनधिकृत भाग जो आहे तो निष्कासित करण्यासाठी 2 दिवसापासून कारवाई सुरू आहे। मात्र याच कारवाईमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज झाला। ही कारवाई नेमकी कशी झाली आज दिवसभर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवात काल याच ठिकाणापासून झाली होती, मात्र इथे एक इमारत होती। आज ज्यावेळी त्या अनधिकृत इमारतीला पाडण्यात आलं त्यानंतर इथेच समोर पोलीस जे उभे होते त्या पोलिसांवर स्थानिक लोकांनी पाणी फेकलं, बादल्या फेकल्या। त्यामुळे त्या जमावाला पांगवण्यासाठी, त्या जमावाला तिथून हटवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज हा करावा लागला। हा पहिला लाठीचार्ज होता जो आज दिवसभरात पोलिसांनी केला। त्यानंतर देखील कारवाई सुरू राहिली। एका बाजूची कारवाई सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला देखील पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली होती। त्यावेळी पुन्हा एकदा स्थानिकांनी पोलिसांना विरोध केला, कारवाईला विरोध केला आणि ही कारवाई बंद पाडण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात मोठा विरोध हा समोरच्या वस्तीमधून झाला, ज्या ठिकाणी देखील अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात आहेत। ज्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली त्यावेळी सुरुवातीला तरी पोलीस मागे हटले, रायट कंट्रोल फोर्स त्या ठिकाणी आली आणि स्थानिक पोलीस, GRP, RPF आणि दंगल नियंत्रक पथकाने एकत्रित कारवाई करून या समोरच्या वस्तीमध्ये आतमध्ये सगळे पोलीस घुसले आणि जे समाजकंटक दगड फेकून पोलिसांना या कारवाईचा विरोध करत होते त्या सगळ्यांना पकडलेलं आहे। जवळपास 8 ते 9 लोकांना पकडले, यामध्ये 2 ते 3 महिला देखील आहेत आणि त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू केली गेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आता ही जी पश्चिम रेल्वेची कारवाई आहे ती जवळपास 500 घरांवर आहे, 500 पेक्षा जास्त या अनधिकृत इमल्यांवर आहे। या अनधिकृत सगळ्या वस्त्यांचा एक अजगर या वांद्रे स्टेशनला विळखा घालून बसलेला होता। त्या अजगराचा विळखा आता हळूहळू सुटतोय। आज जवळपास 60% कारवाई झालेली आहे, अजून केवळ 40% कारवाई ही बाकी आहे आणि ती कारवाई उद्या दिवसभर पूर्ण केली जाणार आहे। मंडळी, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात राबवण्यात येत असलेली कारवाई ही रेल्वेच्या हद्दीतली आजवरची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच तब्बल 9 वर्षांनी ही कारवाई करण्यात येते। पाहूयात स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला।
एक गोष्ट आपल्या लक्षात आहे की लेन जिहाद माफियावाले हे सगळे उद्योगधंदे करतात. त्याच्या सोबत वोट जिहादवाले ठाकरे सेना, काँग्रेस हे त्यांच्यात पार्टनरशिप करतात. आपण बघितलं धारावीची मस्जिद अनधिकृत कोर्टाने घोषित केली आणि 12 तासात उद्धव ठाकरे सेना नेता आणि काँग्रेस 10,000 लोकांचा मोर्चा घेऊन गेले. तरी आम्ही ते मस्जिद पाडू शकलो नाही. मला प्रचंड अफसोस होता. यावेळी रेल्वे टर्मिनसचा विकास उद्धव ठाकरे सेना किंवा राहुल गांधी काँग्रेस थांबवू शकली नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतली वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी